नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आपण आपल्या दर्शकांसाठी आजचे विषय सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठीतून दासबोध आणि ही दासबोधाची सहज सरळ सोपी शिकवण आपण अभ्यासक डॉक्टर शुभदाजी खटावकर यांच्या वाणीतून ऐकतो आहोत. आज आहे भाग 29वा, दशक 15वा, आत्मदशक. 5 समास जे पहिले आहेत ते आपण आज घेणार आहोत. चातुर्य लक्षण, निस्पृह व्याप, श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण, शाश्वत ब्रह्म निरूपण, चंचल लक्षण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आपले आजचे कथन सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, श्रोत्यांना, दासबोधाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना आणि दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक
शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण आता दशक 15वा आत्मदशक याकडे जातो आहोत. आता जसे जसे आपण दासबोधाच्या समारोपाकडे चाललो तसं तसं आपण परमार्थाच्या परमोच्च शिखराकडे प्रवास करतो. ही गोष्ट आता आजपासून आपण लक्षात ठेवायला हवी. आणि म्हणून हा जो दशक आहे तो साधकाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. कारण या दशकामध्ये साधकासाठी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. समर्थ ते आपल्याला काय सांगतात की भगवंताचे स्मरण करण्याचे सामर्थ्य फक्त माणसात आहे. म्हणजे इतके जीव या पृथ्वी तलावर असले तरी भगवंताचंच नामस्मरण करणारा फक्त एकच जीव आहे आणि तो एक मात्र म्हणजे माणूस. अन्य प्राण्यांमध्ये ते सामर्थ्य नाही. भगवंत म्हणजे काय हे त्यांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलं. अंतरात्मा. खरे तर तो सर्व प्राण्यांमध्ये जाणीवेच्या रूपाने वास करतो. जगात जसे अनेक प्राणी आहेत तसेच ते पृथ्वीवर पाण्यात अल्प म्हणजे अगदी जंतू रूपाने अगदी सूक्ष्म रूपात सुद्धा आहेत. प्रत्येक प्राण्याच्या शरीरमानाप्रमाणे त्याला आयुष्य, शक्ती, बुद्धी, ज्ञान आणि विषय भोग हे सगळं असतं. त्या अंतरात्म्याच्या या अफाट शक्तीचे बारकाईने निरीक्षण केले असता आपलं मन खरोखरी आश्चर्याने भरून जातं. शिवाय त्यांच्या तुलनेमध्ये आपण आपल्या शरीराचं जे अंतरंग आहे त्याविषयी खऱ्या अर्थाने अज्ञानी असतो. मग अन्य जीवांचं कुठलं ज्ञान आपल्याला असणार? आणि सामान्य जन जे आहेत ते प्रपंचामध्ये गुंडाळलेले असल्याने त्यांचं सर्व आयुष्य प्रपंचामध्येच खर्च होतं. मग अंतरात्म्याचे ज्ञान करून घेणारा आणि त्याचं विलक्षण कौतुक पाहणार समर्थ म्हणतात या पृथ्वी तलावर विरळाच असतो. खरे तर ते म्हणतात सर्व विश्वाच्या व्यापाला शुद्ध जाणीवेचं अधिष्ठान आहे. त्याचा मूळ नियम असा आहे की ते जेथून निर्माण होते तेथेच अखेरी लय पावते. मूळ माया प्रकृती पुरुष या दोन अंगांनी सर्व विश्वाची निर्मिती झालेली असते आणि त्या मायेचे पूर्णतः निरसन झाल्याशिवाय आत्मनिवेदन होऊन अखेरी सर्व नाहीस होत आणि शाश्वत ब्रह्म फक्त उरत. ही गोष्ट त्याने आजपर्यंत बऱ्याच वेळा पुनरुक्त करून सांगितले. मग तो जो अंतरात्मा आहे तोच सर्वांमध्ये बलशाली अर्थात श्रेष्ठ आहे. सामान्य माणसामध्ये तो निद्रिस्त असतो. त्याच्या अंतर्मनात तो जागा होतो. म्हणजे ज्याच्या मनात त्याला जाग येते त्याला खरे श्रेष्ठत्व लाभते. मग त्याची भेट घेण्यासाठी आपल्याला अत्यंत सूक्ष्मात प्रवेश करावा लागतो. कारण तो स्वतः अत्यंत सूक्ष्मावस्थेत असतो. मग हे कुणाला लाभतं? ते जे अंतर्निष्ठ आहेत. म्हणजे आपल्या अंतरक्रियेमध्ये ज्यांचा अप्रतिम विकास झालेला आहे त्यांनाच त्याचे ज्ञान होते, कळते. आणि तो जरी सूक्ष्म असला
तरी त्या सूक्ष्म रूपामध्ये त्याला सगुण रूप आहे, हेही आपल्याला समर्थांनी इथे आवर्जून सांगितलं. दृश्याशी त्याचा साक्षीत्वाचा संबंध आहे, म्हणून आपण आपली जाणीव सूक्ष्म करून ती दुसऱ्याच्या अंतरात्म्याशी एकरूप करावी. मग अशा तऱ्हेने आपण सर्व जीवांशी एकरूप होऊ शकतो. मग अशा मार्गाने जे अग्रेसर होऊन आपली जाणीव आणि जो विवेक आहे तो या विश्वाच्या अफाट शक्तीपर्यंत म्हणजे स्थितीपर्यंत पोहोचवतात. मग त्यांनाच अवतारी पुरुष म्हटलं जातं. जगातील खरे भाग्यवान हे असेच आहेत आणि यांनाच समजावे. प्रथम वृत्तीचं शोधन करायचं आहे आणि मग वृत्तीचं शोधन करता करता निवृत्ती अवस्था प्राप्त झाल्याने अंतरात्म्याची अखंड भेट घडते. खूप महत्वाची गोष्ट आहे की बाह्य वृत्तींचा नाश झाल्यानंतर उरणारी जी स्थिती आहे तिला निवृत्त अवस्था म्हणलेली आहे. म्हणजे तिथे कुठलीही वृत्ती नाही आणि मग तिथे एकच एक क्रिया वारंवार घडते, ती म्हणजे आपली आणि अंतरात्म्याची अखंड भेट घडते. म्हणून प्रथम विकारांवर विजय मिळवून विवेकाने वृत्ती शोधन करणाऱ्या सर्व जे काही साधक आहेत त्यांना संन्यासी समजलं जातं. ते यामुळं अंतरात्म्याशी झालेल्या अखंड भेटीमुळे तेथे उपासनेचेही निराकरण होते. म्हणजे तिथे उपासना उरत नाही. मग इथेही थांबायचं नाही, तर या पद्धतीने पुढे जाता जाता अलक्षी लक्ष लागल्यामुळे साधक शब्द, कल्पना, मन, बुद्धी या सगळ्यांना ओलांडून पुढे जातो. त्याचे वासना विष दग्ध होते, म्हणजे जळून जाते. मनाची उन्मनी अवस्था होते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं कोणतंही अज्ञान तिथे उरतच नाही. केवळ ज्ञान आणि ज्ञानच तिथे राहतं. मग पुढे ते म्हणतात ते ज्ञानही विसर्जित होतं आणि त्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये म्हणजे विशेष ज्ञानामध्ये रूपांतर होतं. पुढे त्याचा देह त्याला चालवावा लागत नाही, तर तो प्रारब्धाने चालतो. स्वतःचा व्यवसाय करीत असता स्वरूपानुसंधान भंगत नाही. म्हणजे एका बाजूला तो व्यवसायही करतो आहे आणि अंतरात्म्याशी जडलेलं त्याचं नातंही अभंग रूपामध्ये टिकवता येतं. त्याच्या चालण्या बोलण्यात कोणतीही विकृती येत नाही. सारांश रूपाने ते सांगतात की अशा विचारसरणीने आपल्या जाणीवांचा विकास करून जो सर्वांशी निस्पृहतेनं आंतरिक ऐक्य साधतो त्या पुरुषाला थोर पुरुष ही पदवी प्राप्त होते. तो मुळात निस्पृह आहे. नित्य नूतन ब्रह्मज्ञानाची अनुभूती प्राप्त करतो आहे. मग अशा पुरुषाने लोकांना भगवंत सम्मुख करावे. की आपल्याला प्राप्ती झाली म्हणून थांबू नये, तर ते लोकांना मिळावं यासाठी पुढे त्याला प्रयत्न करायचे आहेत. कारण त्याच्याकडे आता असं सामर्थ्य आहे की तो सर्वांच्या दग्ध मनांना, विचलित मनांना, अस्थिर मनांना
शांत करू शकतो. लीनतेच्या आचरणाने तो सर्वांची अंतर्यामी म्हणजे म्हणे हळूहळू उकलण्याचं काम करतो. निस्पृहतेचं त्याचं जे बल आहे त्या बलाने बाह्यांग अगदी सामान्य ठेवतो. म्हणजे बाहेरून तो ज्ञानी आहे याचा कोणताही पुरावा आपल्याला शोधता येत नाही, पण अंतरंग मात्र कलांनी परिपुष्ट करतो. मग अशा लोकांना जे काही सामर्थ्य प्राप्त झालं ते समर्थ म्हणतात ते कटाक्षाने समाजाकरता वापरा आणि लोकांचं कल्याण करण्याची दृष्टी अंतर्यामी ठेवून या प्रवासात अग्रेसर व्हा. पहिल्या समासाकडे आपण जातो. त्याचं शीर्षक आहे चातुर्य लक्षण. म्हणजे चातुर्याची लक्षणे कोणती. समर्थ म्हणतात खरा चतुर खरा भाग्यवान कोण. मग याचं स्पष्ट विवेचन करताना ते म्हणतात की जीवाच्या अंतर्यामी राहणाऱ्या ईश्वर रूपी अंतरात्म्यात जो जाणतो तोच खरा चतुर, त्यालाच खरा भाग्यवान म्हणावं. खरा शहाणा मनुष्य जो मुख्य असेल त्याच्याशीच आपले स्नेहबंध प्रस्थापित तो करतो. मग अन्न त्याला आपोआपच येऊन मिळतात. म्हणजे एका चतुर मुख्य शहाण्याशी संधान बांधणं किती महत्वाचं आहे. आणि याच उद्देशाने प्रेरित होऊन लोकसंग्रही पुरुषाने प्रथम अंतरात्मा प्रेमाने जिंकावा. मग सामान्य जनता वश करण्याला कष्ट पडत नाहीत. लोकांच्या वशीकरणाकरता विवेकाचा मार्ग त्यांनी उत्तम मार्ग म्हणून सांगितला आहे. परंतु जे कोणी वशीकरणासारखे प्रयोग करतात ते त्यांचे प्रयोग पावलोपावली लटके पडतात याचीही ते इथे जाणीव करून देतात. लटक्याचा अभिमान धरून वागणारे अखेरी ते म्हणतात फसतात. ज्याला कोणाला लोक वश व्हावेत असं मनातून खरंच वाटतं त्याने आपला जीव लोकांच्या जीवात घालावा. म्हणजे लोकांवर भरभरून प्रेम करावं. म्हणजे आपला अंतरात्मा लोकांच्या अंतरात्म्यात म्हणजे जीवात घालावा. आपले बाह्यांग त्यांनी म्हटलेलं साधं ठेवावं. निस्पृहता आणि सदैव ताजे ब्रह्मज्ञान असावं. तसेच अनेक लौकिक विषयांच्या ज्ञानाचीही त्याला नितांत गरज आहे. लोकांना बुद्धीच्या वापराने विचार करायला शिकवावे. म्हणजे नुसतं त्यांना ज्ञान देत राहू नये तर प्रत्यक्ष आचरणात आणण्याची प्रवृत्तीही निर्माण करावी. त्यांचे प्रेम राखून मन समाधानी ठेवावे. एकाच जागी अधिक वास्तव्य न करता प्रत्येकाची सावधपणे भेट घ्यावी. उत्तम गुण आचरावे. अशा आचरण वर्तनाने लोकांना खूप समाधान मिळतं आणि ते तृप्त होतात. अशा उत्तम गुण संचयाने साधनेने लोकसंग्रह साधायचा आहे. आणि म्हणून या समासाचं अध्ययन मनन चिंतन आपण ध्येयपूर्ण वृत्तीने करायचं आहे. आणि ही गोष्ट स्वीकारून आपण पुढच्या समासाकडे जाऊया ज्याचं शीर्षक आहे निस्पृह व्याप. श्री समर्थाने नाशिक जवळील टाकळी येथे सलग 12 वर्षे जी राम उपासना केली तिचा प्राण होता ध्यान धारणा.
त्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्काराचे अपूर्व भाग्य लाभले. तदनंतर त्यांनी अख्खा हिंदुस्थान पायी तुडवला. या निरीक्षणात त्यांना काय समजले की एकंदर भारतीय समाज अत्यंत दीन स्थितीला पोहोचलेला असून केवळ महाराष्ट्रातच थोडे जिवंतपण शिल्लक आहे. म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचं हे अत्यंत सुयोग्य वर्णन आपल्याला वाचायला मिळतं आणि हे या समासात येतं. मग त्याने असे वर्णन केले की जग असंख्य माणसांनी भरलेलं आहे. त्यात एकही एकासारखा नाही. भारतीय लोकांपैकी अनेक मुसलमान झाले. पुष्कळ पोर्तुगीज राजवटीत खपले. अनेक लोक देशी भाषेच्या भेदात अडून राहिले. केवळ महाराष्ट्रातच थोडे स्वातंत्र्य उरले होते. बुद्धी, युद्ध, व्यापार या क्षेत्रामध्ये माणसे एवढी व्यस्त होती की त्यावेळी त्यांना जेवायलाही सवड नव्हती. आणि षडयंत्रे, पाखंडीपण, आपल्याला श्रेष्ठ समजणं, मतामतांचा गलबला निर्माण करून सामान्य माणसाला त्याच्यामध्ये भोवळ येईल इतकं त्रास देणं, अशा सर्व ज्या यंत्रणा चालू होत्या त्यामध्ये समाज कसा भरडून जात होता आणि तत्कालीन परिस्थिती कशी होती याची योग्य जाण आपल्याला या समासामध्ये मिळते. ती घेऊन आपण पुढे जाणार आहोत. पुढच्याही समासाचं शीर्षक त्यांनी दिलेलं आहे निस्पृह व्याप. मग ते म्हणतात वर अशा प्रकारच्या लोकांचं वर्णन केलं. मग उरलेल्या लोकांची अवस्था काय आहे तर त्यांचं निरीक्षण करताना समर्थांच्या लक्षात आलं की जी उरलेले लोक आहेत ते स्मार्त, वैष्णव आणि आपल्या आपल्या जे काही संप्रदाय आहेत त्या संप्रदायामध्ये इतर लोकांना ओढून घेण्यामध्ये गुंतलेले आहेत. यावेळी वैदिक लोकांकडून त्यांचा द्वेष केला जात होता. मग अशाही परिस्थितीत हरिदास लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. म्हणजे समाजाचं इतकं भयावह चित्र असताना सुद्धा जे हरीचे दास होते ते लोकांना आपल्याकडे आकर्षून घेण्याकरता विविध प्रकारच्या संकटांना, अडचणींना तोंड देत होते आणि अशा भयंकर ओढाताणीत खरे ज्ञान प्राप्त करणं किती दुरापास्त आहे, पण तरीही त्याने आपले प्रयत्न चालू ठेवले होते. मग हे जे सगळं निरीक्षण समर्थाने केलं आणि गप्प बसले का ते तर मुळीच नाही. एका ठिकाणी बसून त्यांनी आधी त्याच्यावर खूप विचार केला, चिंतन केलं, मनन केलं आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे समाजाला नाडवणारे जे तत्कालीन पाखंडी होते त्या पाखंड्यांचं खंडन करून स्वानुभवाच्या बोलाने लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं आणि भगवंताला शरण जाण्याचं सामर्थ्य प्राप्त करण्याचा परोपरीने प्रयत्न केला. मग अशा परिस्थितीमध्ये ते म्हणतात की ज्ञानी पुरुषांनी काय करावं तर केवळ ज्ञान प्राप्त करू नये आणि ही जी अशी भयानक परिस्थिती असेल ती परिस्थिती पाहून उदासीन वृत्ती धारण करू नये. तर ती उदासीन वृत्ती समाजाच्या कल्याणाकरता वापरावी, लोकांना भगवंताकडे वळवावे. आपण या सगळ्या क्रियेतून अलिप्त राहावे, जंगलात राहावं
म्हणजे माणसातही राहू नये आणि तिथे राहून लोकांची योग्य काळजी घ्यावी. उपासनेचा सतत गजर करावा. लोक समुदाय बनवून त्यांना राजकारणात भाग घ्यायला प्रवृत्त करावं. अशा रीतीने लोकांना शहाणे करून कार्य करण्यास समर्थ सक्षम बनवावे. अशी कीर्ती लौकिक मिळवणे हाच त्यावेळचा खरा मोठा पुरुषार्थ होता. आणि अशा तऱ्हेने हा पुरुषार्थ साधून देश देव धर्म यांच्या प्रती उत्तम काम करण्याची संधी न दवडणं हेच त्या काळचं वैशिष्ट्य होतं. आणि ते अत्यंत समर्थपणे लोकांना प्रवृत्त करणारा समर्थ शब्दामध्ये श्री समर्थांनी व्यक्त करून सर्व समाजाला उपकृत केलं. त्याबद्दल त्यांच्याविषयीची अपार कृतज्ञता आणि या समाजाची शिकवण घेऊन आपण पुढच्या समासाकडे जात आहोत. त्याचं शीर्षक आहे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. समर्थांचा स्वभाव जरी पूर्ण अद्वैतवादी असला तरी त्यांना आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीची योग्य जाणीव होती आणि त्या विचाराने परिपूर्ण प्रेरित झालेले समर्थ म्हणूनच म्हणतात की आपल्या भोवतीची मानवता विवेक संपन्न करून उत्साहाने प्रयत्नशील राखणं हे ज्ञानी पुरुषाचं पहिलं कर्तव्य म्हणजे जबाबदारी आहे. यासाठी ज्ञानी पुरुषांकडून जो विवेक आणि प्रयत्न सांगितला जातो त्याची दिशा कोणती असावी हेही न विसरता आपल्याला या समासात सांगितलं आहे. त्याच बरोबर ते पुन्हा आठवण करून देतात की पंचमहाभूतांनी बनलेल्या हे जे विश्व आहे म्हणजे एक प्रचंड मोठा हार म्हणलेला आहे त्यांनी. त्या हारातील दोऱ्याप्रमाणे अंतरात्मा सर्वत्र वास करतो. म्हणजे अंतरात्म्याला त्यांनी या हारातील दोऱ्याची उपमा दिली. तो कसा आहे हे पुन्हा पुन्हा सांगतात. तो शुद्ध जाणीवमय आहे. साक्षीपणाने सगुणपण पण त्याच्याकडे आहे. एवढेच नाही तर तो ज्ञान संपन्न, सर्व गुण संपन्न, सर्व सामर्थ्य संपन्न म्हणजे सर्व तऱ्हेने तो संपन्न आहे. सामान्य माणसामध्ये तो असून नसल्यासारखाच असतो. म्हणजे मगाशी आपण पाहिलं की त्यासाठी त्यांनी निद्रिस्त शब्द वापरलाय. परंतु ज्या पुरुषाच्या अंतःकरणात तो जागा होतो त्याची जाणीव अहोरात्र विस्तृत होत जाते आणि कार्यरत असते. मग अशा विस्तृत जाणीव असणाऱ्या पुरुषाला समर्थ म्हणतात की तो अवतारी पुरुष आहे. अशी माणसे थोर आणि भाग्यशाली असतात. वयाने येणारी थोर पण खरे नव्हे. अंतरात्मा सर्वात वडील ज्येष्ठ आहे. तो जागा झाला पाहिजे. त्याला जागे करणे हेच ज्ञानी पुरुषाचे काम आहे. काहीही झाले तरी माणसाला शहाणपण शिकणे नितांत आवश्यक आहे. जो सर्वांचा चाहता आवडता असतो तोच शहाणा होय. साधकाने हेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी समर्थ म्हणतात. या समासाचं आपण मनापासून पठण करा. अखेरी ज्ञान समजून घ्या आणि अंतरात्मा खरा देव आहे हीच जाणीव अष्टोप्रहर
अंतःकरणामध्ये साठवायला आणि त्याप्रमाणे कार्यरत राहायला शिकूया. आणि अशा तऱ्हेनं हा अभ्यास करत करत आता आपण दशक 15व्याच्या चौथ्या समासाकडे आलो. या चौथ्या समासाचं शीर्षक आहे शाश्वत ब्रह्मनिरूपण. हे दृश्य विश्व साकार आहे आणि जेथे जेथे तो आकार घेतो ती पृथ्वी अथवा सगळं जे काही आहे ते जड द्रव्य आहे. एक भूत दुसऱ्या भूतात विलीन होतं. अखेरी सर्व दृश्य लय पावतं आणि पुन्हा पुन्हा ते घोष करतात की या नाशानंतर या विश्वामध्ये जर काही उरत असेल तर ते केवळ शाश्वत ब्रह्म. त्याचे आपणास जोवर ज्ञान होत नाही तोपर्यंत आपला जन्म मरणाचा फेराही चुकत नाही. तो अखंड चालूच राहणार. पूर्व पक्षाचे म्हणणं असं आहे की विश्व झाले ते सत्य आहे. सिद्धांत पक्ष असा म्हणतो की विश्व झाल्यासारखे दिसते पण ते नाशवंत आहे, सत्य नाही. म्हणजे हे दोन्ही पक्ष जेथे विराम घेतात ते शाश्वत परब्रह्म अखंड सर्वत्र व्याप्त आहे. विचारांची त्याची खूण ओळखावी, नंतर त्याची अनुभूती घ्यावी. मायेची सीमा संपल्यानंतर अवस्थाच शिल्लक राहत नाही. म्हणजे मायेचं संपूर्ण जे निरसन होतं त्याला कालच्या परवाच्या अनेक आपण निवेदनामध्ये पाहिलं की समर्थांनी त्याला शब्द वापरला आहे, आत्मनिवेदन. यास्तव साधकाने म्हणजे शहाण्यानं लोकांचा पिच्छा न पुरवता पुन्हा पुन्हा प्रत्ययाची कास धरावी. स्वरूपाचा प्रत्यय व अनुभूती शब्दांच्या पलीकडे आहे आणि ती जाणून घेण्यासाठी या सर्व प्रवासाची जी पारमार्थिक यात्रा आहे ती आपल्याला हळूहळू पुढे न्यायची आहे. आणि अशा तऱ्हेने आपण ही शिकवण घेऊन पुढे पुढे जात असताना आता आजच्या ज्या वक्तव्याचा आपल्याला समारोप करायचा आहे त्या समारोपाकडे आपण जातो आहोत. त्या समारोपाचं शीर्षक आहे चंचल लक्षण. समर्थांनी जे विश्वाच्या जडणघडणीचं निरीक्षण केलं त्यावेळी त्यांना सारांशाने 4 गोष्टी आढळल्या. पहिली गोष्ट अनंत जड पदार्थ. अनंत म्हणजे अंतच नाही असे कितीतरी ज्यांची गणनाच करता येत नाही. दुसरं आहे जीवन कलेने संपन्न असलेले अनेक प्राणी. तिसरं आहे विलक्षण विविधता. आणि चौथी गोष्ट आहे नियमानुसार व्यवस्था. व या 4 गोष्टींचं निरीक्षण केल्यावर ते निष्कर्ष काढतात. काय काढतात की विश्वाच्या मुळामध्ये या 4ही गोष्टी बीज रूपाने असल्याच पाहिजे. मग यांचं मूळ काय आहे तर ते मूळ माया आहे. तिची 2 अंगे आपण कालच्या विवेचनात पाहिले. येथे आजही आपल्याला पुनरावृत्ती करून ऐकायचं आहे की एक पुरुष आणि दुसरा आहे प्रकृती. जड पदार्थांसाठी पंचमहाभूतात्मक प्रकृती मानावी लागते तर जीवन कलेसाठी अथवा जाणीवे करता पुरुष मानावा लागतो. विविधतेचं जे प्रगटीकरण झालं त्याचं स्पष्टीकरण करताना 3 गुण मानून
विश्वव्यवस्थेचा हा जो मालक आणि चालक म्हणून विश्वाच्या अंतरी असलेला परमात्मा आहे, त्यालाच मानलेला आहे. मग श्री समर्थांचे सांगणे असे आहे की पुरुष आणि प्रकृती यांना अनुसरून 3 गुण आणि पंचभूते विश्वाचा कारभार करतात. या सर्वांमध्ये अंतरात्मा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. त्याच्याच प्रेरणेने सर्व विश्वाचा व्याप चालत असला तरी त्याचं अस्तित्व आपल्याला कुठेही अनुभवाला येत नाही. पण समर्थ येथे आपल्याला सुचवतात की आपण या मार्गावर पुढे जात असताना अंतरात्म्याला शोधून काढण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ती पूर्ती करून आपल्या मनाला संतुष्ट करावं. ते म्हणतात, आपण जर अशी कल्पना केली की प्रत्येक प्राण्याचं शरीर म्हणजे देह हे एक मंदिर देवालय आहे, तर देव त्यात लपल्यासारखा राहतो. देवालय पूजल्याने देवही पूजला जातो आणि देव आपल्याला पावतो. हे जरी आपण खरे मानले तरी त्या देवाची आणि आपली कधीही गाठ पडत नाही. शिवाय त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो सर्व वस्तू प्राण्यात व्यापून उरलेला आणि पुन्हा एकपणाने या विश्वात एकटा राहणारा असा आहे. त्याला समर्थाने कालही आपण पाहिलं की जगदंतरीचा आत्मा म्हणून ते म्हणतात, त्याला ओळखा. मग त्यासाठी अंतर्निष्ठ होऊन म्हणजे आतला प्रवास करून बाहेरचा नव्हे, अलक्षी लक्ष केंद्रित करण्याचा सराव अभ्यास करायचा आहे. सर्वांच्या देहामध्ये चंचल लक्षण जे आहे ते चळवळ करतंय, म्हणजे तिथे हालचाल चालू आहे. चंचल मनाने जर चंचलाचे विवरण केले तर तो अपूर्णच राहील. एक देशी मन सर्व देशी म्हणजे सर्वत्व व्याप्त ब्रह्मास गवसणी घालू शकणार नाही. म्हणून येथे एक सोपा उपाय आपल्याला सांगितला की चंचलालाही ओलांडून पुढे जा आणि या विश्वातले महत्त्व महत्भूत कोण आहे, तर ते भगवंत आहे. त्याच्या जवळ आपण पोहोचलो की आपली उपासना पूर्ण होते, म्हणजे ती संपते. अशा तऱ्हेने आपण उपासना दृढ चालवीत चालवीत पुढे जात जात विश्वातल्या या महत्त्वाजवळ जाऊन पोचावे आणि आपली त्याची गाठ पडून आपल्या उपासनेला पूर्ण विराम मिळावा. मग या उदात्त ध्येयासाठी आपण आजवरचा हा सगळा प्रवास केला आणि यापुढेही करणार आहोत. हेच जीवित ध्येय मानवाचं आहे. त्याची पूर्ती करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य समजून आपण आजच्या या निवेदनाचा समारोप करताना रघुरायाचं पुण्य स्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेमध्ये आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे.
सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचेही खूप खूप आभारी आहोत. आपण दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आज इथे थांबतो.